इतर पक्षाचे सगळे नेते त्यांची मनधरणी करण्याची वेळ आलेली आहे। सरकारतर्फे मी उत्तर घेणारच आहे, मात्र तत्पूर्वी ॲडव्होकेट जयश्री पाटील मी आपल्याला विचारेल, गुणरत्न सदावर्तेंनी ज्या प्रकारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की एका बाजूला मोर्चे काढूच नये, मोर्चे काढले तर मात्र अटक व्हावी, अशा प्रकारचा नियम नेमका काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण हिंदीच्या बाजूने आहात की मराठीच्या विरोधात आहात जयश्रीजी? हे पहा, गुणरत्न सदावर्ते साहेबांचीच ती भूमिका नाही तर ती माझी देखील भूमिका आहे। मी देखील पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि डीजी पोलीस यांना सुद्धा मी तक्रार दिलेली आहे। सर्वप्रथम ऐका, हे दिशाभूल केली जात आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही संपूर्ण भारत देशासाठी बनलेली पॉलिसी आहे आणि त्याच्यामध्ये 3 भाषा शिकवल्या जाव्यात हे नमूद केलेलं आहे। मग असं असताना बाल मनावर अत्याचार, मी तर म्हणते बालकांवर अत्याचार आहे। 1 ते 10 वर्ष म्हणजे पहिली ते 10 जे पहिले 10 वर्ष आहेत ते मुलं जे आहेत त्या अनेक भाषा शिकू शकतात। त्यांच्यामध्ये ब्रेन IQ खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि ते मल्टिपल लँग्वेज शिकू शकतात। आणि हिंदी जी भाषा आहे ती आपल्या देशाची मातृभाषा आहे आणि मुलांना लहान वयापासून ते भाषा अवगत थोड्याफार प्रमाणात झालेलीच असते, कारण ते कार्टून वगैरे बघतात किंवा मग ते अपरिचित असतात। जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला सांगते ही हिंदी जी भाषा आहे हे दुसऱ्या क्रमांकावर येणारी भाषा मला दिसते। आणि असं असताना हे जे कुफान रचल्या जात आहे, हे जे राजकारण लहान मुलांच्या जीवावर केलं जात आहे, याला आमचा सक्त विरोध आहे। का राज ठाकरे माहित नव्हतं का तुम्हाला? तुमच्या भावानीच ही पॉलिसी, जेव्हा तो रिपोर्ट आलाय या पॉलिसी लागू करण्यासाठी, उद्धव असताना, उद्धवचं सरकार असताना त्यांनीच हे रिपोर्ट म्हणजे जे ऍक्सेप्ट केलेलं आहे ना, पण त्यावेळेस तुमचा आवाज नाही निघाला का? त्यावेळेस तुमची बोबडी बंद झाली होती का? हे चुकीचं आहे। हे बघा, राजकारण करा, राजकारणाच्या ठिकाणी लहान बालकांमध्ये आणि शिक्षणामध्ये जे बालक उद्या या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे, त्या बालकांसोबत खेळू नका। आमची वॉर्निंग आहे तुम्हाला, असं करणं चुकीचं आहे। आणि आंदोलन नेमका इशारा कुणाला आहे जयश्रीजी? संविधानिकरित्या तुम्ही आंदोलन करू शकता। माझा राज ठाकरेंना इशारा आहे, उद्धव ठाकरेंना इशारा आहे। इशारा देऊ नका। पहिला तुम्हाला शिक्षणाचा अभाव आहे असं दिसतंय। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये पहिली पासून करायचंय कुठे लिहिलेलं आहे? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही सन्माननीय उद्धव ठाकरेंबद्दल जे काही बेछूट आरोप इथे आता केलेले की त्यांनी हे लागू केलं तर जरा तुमचं शिक्षण जरा कमी दिसतंय। नुसता काळा कोट, तो काळा चष्मा घातलाय ना, तो काळा चष्मा घाला आणि जरा काळी अक्षरं वाचायची सवय करा। जरा समजून घ्या की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे। आणि समजत नसेल तर कुठल्या तरी चांगल्या शिक्षक आपलं तज्ञाला विचारून घ्या आणि नंतर बोला। उगीच आहे ना चीप पब्लिसिटीसाठी प्रत्येक गोष्टीत ज्यात तुम्हाला समजत नाही तिकडे येऊन तोंड घालू नका। हा, महाराष्ट्र समोर नुसतं इकडे काय कॉमेडी शो साठी नाही बसलेलो आपण, महत्वाच्या विषयावर बसलेलो आहे। तर तुमचा कॉमेडी शो आहे ना, दुसरीकडे करा जाऊन। तुम्हाला जर माहित नसेल ना एखाद्या विषयावर तर त्या विषयावर बोलू नका। NEP मध्ये म्हटलेलं आहे ना, असं बेछूट जे तुम्ही बोलताय, दाखवा NEP मध्ये कुठे लिहिलेलं आहे? पहिलीपासनं कुठे लिहिलेलं आहे? कधी उद्धव साहेबांनी ते मंजूर केलेलं दाखवा। जरा माहित नसेल ना तर जरा माहिती घेऊन बोलत जा। निश्चितच आहे। NEP बद्दल जसं आपण म्हणतोय, मला एक विचारायचं आहे, अविनाशजी अभ्यंकर, हा इशारा थेट राज ठाकरेंना दिल्यानंतर तरी मोर्चा संदर्भात काही विचार होईल का की मोर्चा त्या ठिकाणी निघणारच? अविनाशजी, हा विषय गंभीर आहे। जर चर्चा गंभीर असेल तर मी बसीन। निश्चित आपल्याला गंभीर चर्चाच करायची अविनाशजी। बाकीच्या गोष्टींमध्ये शून्य इंटरेस्ट आहे। तिथे विश्वासजींसारखे मान्यवर बसले, सर्व पक्षांची लोक बसलेत, मतांतर असू शकतं। आरडाओरडा असेल तर माझी बसण्याची शून्य इच्छा आहे। राज ठाकरे काय लाडूबा आहे का? नाही, आपल्याला निश्चित, आपण टेलिव्हिजनवरती बोलतोय, आपल्याला सगळ्यांचा मान राखणं हे अनिवार्य आहे। जयश्रीजी, मी आपल्याकडे येईलच। विश्वास पाठक आपल्याकडे येऊन मला प्रश्न विचारायचा आहे, राज्यातली राजकीय परिस्थिती काय होत चाललेली आहे हे पाहत असताना सरकार याबाबत काय निर्णय घेणार आहे? शिक्षण मंत्री या संदर्भातला काय निर्णय घेणार आहे? मनधरणी करता शिक्षण मंत्र्यांना एकट्याला जावं लागतंय का? सरकारचा निर्णय काय या संदर्भातला? विश्वासजी, स्टँडअप कॉमेडी एकट्याचं करा। काय चाललंय जयश्रीजी? मी आपल्याकडे पुन्हा येते। विश्वास पाठक, मला सरकारतर्फे उत्तर हवंय। ट्राय टू बी अ गुड लिस्नर। पब्लिसिटीसाठी टीव्ही चॅनल शिका जरा। काय माहिती आहे काय ना, शिक्षणाचा अभाव असलेल्या व्यक्तीला सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी आपल्याकडे येईल। विश्वास पाठकजी, सरकार म्हणून आपण नेमकं काय करणार?
एका मंत्र्यांना तुम्ही बोलताना म्हणतात ते 5वी शिकलेले आहेत. अरे वैयक्तिक कशाला मी आपल्याकडे येणार आहे. मला विश्वासजी सरकार म्हणून आपल्याकडनं उत्तर अपेक्षित का तुम्ही हा निर्णय 5वी शिकलेल्या माणसापेक्षा सुद्धा कमी आणि चुकीचा घेतलेला आहे. विश्वासजी मला 1 मिनिट द्या, मी आधी बोलतो, मग आपण कृपया मला करेक्ट करा. मगाशी आता काय जे काय दाखले दिले गेले हे माझ्याकडे महाराष्ट्र शालेय शिक्षण भाषा धोरण आणि हे रेखावर साहेबांनी दिलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये. खोटं बोला पण रेटून बोला, ओरडून बोला हे चालणार नाही. जे बोलायचं ते अभ्यासपूर्ण बोला. मतमतांतर असू शकतं आणि एकेरीची भाषा मलाही वापरता येते, परंतु आम्हाला सन्मान्य राज साहेबांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलेला आहे. नाही तर भाषेची पातळी आम्ही सोडू शकतो. जी चर्चा असेल ती नम्रपणे आणि चांगल्या पद्धतीत झाली तर आपण करूया. याच्यामध्ये 1968 पासून 1968, 1986, 2020 आता 4.13 3 भाषा सूत्र इथे लिहिलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो. या सूत्रामध्ये आता अधिक लवचिकता असेल. कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवायच्या भाषा संवर्धित राज्ये आणि अर्थातच विद्यार्थ्यांच्या पसंतीवर आधारित असेल. हे तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवलेलं आहे आणि हे 18/6/2025 पत्र आहे. ओरडणं सोपं असतं, अभ्यासपूर्ण बोललेलं चांगलं असतं. लक्षात ठेवा. बरोबर. आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत अविनाशजी, हायलाइट पॉइंट्स नेमके काय आहेत, त्याचबरोबर सरकार या चिघळत चाललेल्या परिस्थितीकडे नेमकं कशा प्रकारे पाहणार आहे. मी या सर्व मान्यवरांकडे येईल. आपण पुन्हा एकदा थेट मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठीवरती न्यूज प्लॅनेट. ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर आता शिक्कामोर्तब कसा झाला याची इनसाइड स्टोरी खासदार संजय राऊतांनी आज प्रसार माध्यमांना सांगितली. काल राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा संजय राऊतांनी केलाय. मराठी माणसांचे 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही असं राज यांनी खरं तर फोनवरून सांगितलं. त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून ठरवतील अशी माहिती देखील राऊतांनी दिली. मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिलाय. भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर